चला तर धन्यवाद सागरजी वाईन यांचा आवाज तुम्ही ऐकला. जाऊया मॅचच्या दिशेने पंचांचा ग्रीन सिग्नल येईल. रायझिंग स्टार सायगर आणि त्यांच्याच अगेन्स्ट श्रीराम वॉरियर्स रामवाडी या दोन टीममध्ये घमासान युद्ध. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. टीम रामवाडी या टीमच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन अजयजी आणि संदेशजी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज क्रमांक 1 ऋतिकचा पहिला बॉल लेगस्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक रनने धावफलक देखील सध्याच्या घडीला ओपन होताना आपल्याला पाहायला मिळते. श्रीराम वॉरियर्स रामवाडी विकेट करण्याचा प्रयत्न. या क्षणाला फटका फसला. ज्या विकेट साठी जावं विणलं होतं सायगर टीमने तो विकेट मात्र जरूर खऱ्या अर्थाने प्राप्त केलाय. बॅट्समन अजय या ठिकाणी बाद होते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु या क्षणाला विकेट कीपर थोडासा दूरवर होता परंतु एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. एका सिंगलच्या साह्याने आतापर्यंत 2 धावा देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरार या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. श्री काळेश्वरी चषक 2026चा हा भला मोठा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणून देखील या कुसुंबी गावाकडे पाहिलं जातं. सांस्कृतिक कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात सातत्याने अग्रेसर भूमिका या गावाची आपल्याला पाहायला मिळते. परंतु या क्षणाला बॅटच्या स्लाइडचा भेद आणि विकेट क्रमांक 2 टीम श्रीराम वॉरियर्स रामवाडी या टीमला हा दुसरा धक्का. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रसाद दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. थोडासा दबाव तंत्राच्या दिशेने चाललाय सध्याच्या घडीला श्रीराम वॉरियर्स रामवाडी संघ. नवीन बॅट्समन प्रसाद मात्र मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल एकंदरीत या मॅच मध्ये. ओमसाई MTC च्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक मायबाप प्रेक्षक स्मार्ट मोबाईलवर मेगा स्क्रीन टीव्हीवर आमच्या समेत जॉईन झाले. त्या सर्वांचा मी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सरचे स्वागत या ठिकाणी करतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर लॉफ्ट केलाय. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते.
2 रनच्या सहाय्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या मोमेंटला पायाचा वेध जरूर घेतला, पंचांकडे स्ट्रॉंग अपील केली, परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट केला. फलंदाज थोडासा धीम्या गतीने धावत आला, याचा पुरेपूर फायदा घेतला फिल्डरने. हिटने केलंय सुपर हिट. ऍक्शन रिप्ले मध्ये ही प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळेल. ज्या प्रकारे स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न होता, पायाचा वेध घेतला होता, पॉइंटचा फिल्डर आला, त्याने पाहिलं की स्ट्रायकर बॅट्समन थोडासा धीम्या गतीने चालला नॉन स्ट्रायकरच्या दिशेने आणि थेट त्याने हिट केलाय. बॅट्समन या ठिकाणी बाद होईल. प्रसाद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. प्रथमेश चार रनवर 3 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. पूर्णपणे थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस होता, स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय पॉइंटच्या दिशेने. डीप पॉइंटला फिल्डर भरपूर वेगाने धावत चाललाय, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एक, आणि एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 5 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. अंक 4 देखील गमावलाय. चला तर वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. आखूड पद्धतीचा हा बॉल या क्षणाला पंचांकडे अपील केली होती, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध होता. ज्या प्रकारे एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 6 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या स्लाइसचा वेध घेतलाय. आणखीन एक डॉट बॉल. 6 वर 4 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 4 बॅट्समन आतापर्यंत गमावलेत. पूर्णपणे शांतता 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 पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून, कारण ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा कुठेतरी थोड्याशा वृंदावताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली. सेकंडसाठी कॉल. फिल्डर डीप मध्ये नव्हता. ज्या फटक्याची प्रतीक्षा होती तो फटका जरूर आलाय, आणि या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना, 10 रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. वेग भरपूर चांगला होता परंतु वेगाला प्रत्युत्तर देऊ शकले नाही. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा वेग भरपूर चांगला होता. वेगावर नियंत्रण आपल्याला पाहायला मिळाला. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावला जातोय. डॉट बॉलची समाप्ती या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे जर या मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल बॅटिंग करणाऱ्या श्रीराम वॉरियर्स रामोरी संघाला तर मात्र षटकार चौकारांची आतिषबाजी देखील जरूर करावी लागेल. स्पेल नंबर 3 वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं षटक गोलंदाज ऋतिक ज्याने पॉवर प्लेचं पहिले षटक हाताळलं होतं. अतिशय चांगलं स्पेल त्याने रिलीज केले. ज्या प्रकारे त्यांनी गोलंदाजी केली पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिकचा पहिला बॉल आडव्या बॅटने स्ट्रोक केला. डीप मध्ये फिल्डर भरपूर वेगाने धावत आला. जजमेंट त्याचं चुकलं परंतु एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावांमध्ये होताना मात्र जर आपल्याला पाहायला मिळालं. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 12 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय नाही. फटका फसला आणि विकेट क्रमांक 5वा देखील आपल्याला पाहायला मिळतो. 5वा धक्का. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. आतापर्यंत नवीन बॅट्समन प्रथम संदेश देखील आपल्याला पाहायला मिळते. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅट्समन सेफ. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 13. या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं परंतु सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. एक चांगला बाउन्सर होता परंतु डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आलाय. अजूनही शेवटचा अंतिम बॉल शिल्लक असेल. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय निजरे गावचे युवा उद्योजक आदरणीय किरणजी शेलटकर. किरण दादा आपण देखील मुख्य व्यासपीठावर या. किरणजी शेलटकर आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. कट केलाय कव्हरच्या दिशेने. टायमिंग भरपूर चांगला आहे परंतु एक सिंगल देखील या ठिकाणी ऍड होते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 1 शॉट. एकच धाव मात्र ऍड होईल. 1 रनच्या साह्याने 16 रन. तर चला आम्ही आमंत्रित करतोय किरण दादा शेलटकर
चला किरण दादा आपण या आयोजकांना आमंत्रित करताय. त्याचबरोबर सुधीरजी धनावडे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आदरणीय सुधीरजी धनावडे की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. चौथ्या षटकासाठी प्रतीक नामक गोलंदाजाला देखील आमंत्रित केलंय. गोलंदाज सज्ज होतो राऊंड द विकेट. या मोमेंटला बिगिट करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 17 रन देखील आपल्याला पाहायला मिळतात. 17 धावा देखील आतापर्यंत धावफलकावरती होतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. एक सिंगल देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 18 धावा देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळाली. एक सिंगल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सेकंडसाठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आडबा बॅटने स्ट्रोक केलाय. टायमिंग प्रॉपर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. यस, आउट ऑफ द पार्क. 6 रन साठी येतोय हा षटकार आणि या षटकाराच्या साह्याने आतापर्यंत धावफलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 रन. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न तो देखील तेवढाच दमदार होता, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. शेवटचा अंतिम बॉल चौथ्या स्पेल मधला. अप्रतिम दर्जाची डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. जसा टप्पा पडला नाकाच्या अगदी जवळ बॉल ते विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचं एक षटक अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 27. गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवर देखील लेफ्ट केलाय. टार्गेट सेट करणारी ओव्हर आणि या ओव्हरमध्ये आम्हाला धावांचा कडकडाट करायचा आहे असा निर्धार घेतला फलंदाज ऋषीने. प्रथमेशने आणि प्रथमेशच्या बॅटमधून येतो हा दमदार स्ट्रोक षटकार.
गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. आणखीन एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. टायमिंग भरपूर चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. आज चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 37 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. अजूनही शेवटचे 3 बॉल या इनिंग मधले शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. फुलटॉस होता, स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते 39. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने स्ट्रोक केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. एक सिंगल येईल की काय? हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या होते धावफलकावरती 43 आणि 44 रनचं टार्गेट असेल. चला तर सूर्यकांतजी शेडगे यांना देखील आम्ही आमंत्रित करतो आणि त्याचबरोबर किरणजी शेलटकर आणि सूर्यकांतजी शेडगे आणि सुधीरजी धनावडे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की चला आपण देखील या.
चला तर 44 रनचं लक्ष आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सायगर टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रायझिंग स्टार सायगर या टीमला मात्र 30 बॉलमध्ये करायच्यात तर म्हणजे 44 धावा या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. चला तर पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. एक दमदार मॅच आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. 44 रनचं लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सचिन आणि ऋतिक तर गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज क्रमांक 1 अजय आपल्याला पाहायला मिळतोय. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा कारण या सामन्यानंतर आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. गोलंदाज सज्ज होतात. ओव्हर द विकेट कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न देखील असफल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. समीकरण बदलून गेले. शेवटचे 29 बॉल आणि आता मात्र 44 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्सची लेवल वाढवेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमची प्रत्येक डॉट बॉल ज्या प्रकारे बॉलरचा देखील कॉन्फिडन्स वाढवेल परंतु प्रतिस्पर्धी टीमचा देखील तेवढाच दबाव वाढवताना पाहायला मिळतील. फुलटॉस होता उडवलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येस इट इज अ सिक्सर. या षटकाराने दाखवून दिलं की हम बे किससे कम नाही. रायझिंग स्टार नावाप्रमाणेच एक दैदिप्यमान चमकण्याची कामगिरी या फटक्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. षटकाराने धावफलक ओपन झालाय. पंचांकडे स्ट्रॉंग अपील परंतु लाईन मिस केली. अप्रतिम दर्जाची लाईन आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज मात्र पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड साठी कॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. पुन्हा एकदा लाईन भरपूर चांगली होती परंतु लाईन मिस केली जाते. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. निर्धाव स्वरूपाचा हा बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की का एलिव्हेशन कमी होतं. एक सिंगल देखील पूर्ण होते. सेकंड साठी कॉल आणि दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर देखील कंप्लीट होते. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 9 धावा देखील आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलले. शेवटचे 24 बॉल आणि 35 रनची गरज अजूनही आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. चला मॅच थोडीशी स्पीड ऑन करा. स्पेल नंबर 2 साठी आमंत्रित केले गोलंदाज महेंद्र. चोवीस मध्ये
पहिला बॉल समोरच्या दिशेने फटका ठेवलाय. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित स्ट्रोक आज चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकाराच्या साह्याने 13 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा आणखीन एक मोठा धमाकेदार स्ट्रोक हा येतो षटकार. या षटकाराच्या साह्याने 19 रन. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि बॅट्समन होईल बाद. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होते. नवीन बॅट्समन सुमित देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग चांगला आहे, चेंडू जाईल, पंचांचा इशारा. येस, इट इज अ 4 रन. हा चौकार देखील आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होते. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोर बोर्डवर 24 रन. अजूनही पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिस फिल्डिंग. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 26 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. वेग भरपूर चांगला होता, परंतु या क्षणाला लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव देखील या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते.
टीमची धावसंख्या आतापर्यंत या बॉलवर देखील पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, परंतु पुन्हा एकदा आणखीन एक डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होते. अजूनही आपण जर पाहिलं ना तर 28 रन आतापर्यंत होतात. समीकरण 16 बॉलमध्ये करायचं ते म्हणजे 16 रन. पुन्हा एकदा आणखीन एक दमदार स्ट्रोक, एक सिंगल. सेकंड साठी ही रन देखील आपल्याला पाहायला मिळेल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. या बॉलवर बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, पकडलाय हा झेल आणि फलंदाज होते बाद. एक मोठी विकेट प्राप्त केली. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा, कारण यानंतर अजून एक सामना पेंडिंग आहे. तो आखूड पद्धतीचा हा बॉल, परंतु या क्षणाला एक धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका रनच्या साह्याने अजूनही 9 रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 35 रन आतापर्यंत होतात, 44 रनचं टार्गेट. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, 12 बॉल 9 ची आवश्यकता. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. चला तर मॅच थोडीशी स्पीडली ऑन ठेवा. 12 मध्ये करायच्या त्या म्हणजे 9 रन. लॉफ्ट केला, टायमिंग भरपूर चांगला आहे. डीपेक्षा कोरला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु या क्षणाला फेकी थोडीशी गचाळ झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळाला. 2 धावा देखील पूर्ण केल्यात. आतापर्यंत अजूनही 11 मध्ये करायच्यात त्या म्हणजे 7 रन. तर डेड बॉल. या बॉलवर पुन्हा एकदा एक सिंगल पूर्ण होते. हा बॉल देखील निर्धाव स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळतोय.
आतापर्यंत शेवटचे 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. फुल टॉस होता. वा भाई वा. लॉंग अँड हाय फ्लायटेड सिक्सर. या षटकाराच्या साह्याने 42 आणि अजूनही 2 धावा. पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र एका रनची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. 8 बॉल आणि 1 रनची आवश्यकता. हा विजयाचा स्ट्रोक आणि आज सामना जिंकलाय संघ आपल्याला पाहायला मिळतोय.